गुड मॉर्निंग अरुण. गुड मॉर्निंग इरफान. गुड मॉर्निंग. चला गुड डे सगळ्यांना. छानपैकी आज वाशिम पूर्ण करायचं आणि हिंगोलीकडे वाटतं. खुश आहे मी. वा आता चालेल ना. वा खुश आहे. मस्त. सुप्रभात. मला जाम आनंद होत आहे. या सकाळी वाशिम मागे गेलं आणि थोडं नाही 2 किलोमीटरनी मागे गेलं आणि आता हिंगोलीकडे वाटचाल सुरू झालेली आहे. त्यामुळे मी आनंदात आहे, खुश आहे. आणि डोळ्यासमोर आता नांदेड दिसतंय, लातूर दिसतंय, हो की नाही. आणि माझा उत्साह वाढलेला आहे. मेन म्हणजे माझ्या साथीदारांची साथ पण चांगली आहे. सगळ्या गोष्टी छान चाललेल्या आहेत. मी खुश आहे, आनंदात आहे, रंगा खुश आहे. आता गाडी येते आणि आता मस्तपैकी आम्ही वाशिम मागे टाकलेला आहे आणि एका ठिकाणी मुक्काम करतोय सकाळचा नाश्ता घेण्यासाठी, हो की नाही. आणि आता मेन म्हणजे मोठ्या हायवेला आम्ही लागणार आहोत. यामुळे मी आनंदात आहे, हो की नाही. बस अजून काय पाहिजे. हो की नाही. तसं नाही होत आहे. मी बघितलं इकडनं एकदम जमत नाही. हे चला आम्ही लगेच आवाज देतो. बगल पे म्हणजे हायवे पे ना. छानपैकी नाश्ता झालाय. वाशिम मागे टाकलंय. आता हिंगोलीला वाटचाल करायची आहे. आता मस्तपैकी पेट्रोल भरून घेऊ आणि पुढे हायवेला लागू, ओके नाही. सगळं छान चाललेलं आहे, खुश आहे.
झालेलं नाही. आता आम्ही मस्तपैकी या मुक्कामावर आलेलो आहोत. टोलच्या पुढे टोलचं नाव आहे झुमका तोंडगाव. तिथे आम्ही दुपारचा मुक्काम केलेला आहे. मस्तपैकी जेवण करणार, नंतर 1 तास विश्रांती आणि 3-3:30ला पुन्हा चालायला सुरुवात करू. आजचा दिवस एकदम छान गेला. आता हिंगोली पूर्ण करायचं बस 2 दिवसामध्ये. तुम्ही नाही आज हो जाएगा. नाही हे बघ, मगाशी ना मी तुला अरुणच्या लगान माझ्या लक्षात. तुम्हाला काय वाटतं आता किती किलोमीटर झाले असतील आज? किती किलोमीटर झाले असतील? 5 किंवा 6 आज पूर्ण आज. आता सकाळी किती होते? सकाळी 16 होते. 16 होत्या. 16 आणि हे 20च्या पुढे. ओके नाही, हो 20-22 बस जास्त मला माहिती आहे. तेवढेच होते आज. कारण ते आपलं सगळं इकडे तिकडे करत हां तेच फरक पडतो ना. फरक पडतो मग ते तर आहे. आता बस संध्याकाळी जे झालं ना हां हे सूप एकदम स्मूथली, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि रस्ता पण मस्त होता हां. ना, काय टेन्शन नाही. ते कसं आपलं अगोदर तिकडे नंतर इकडे हटवलं, पुन्हा अजून काय. हां हा रस्ता पण मोठा आहे हां, आणि सरळ आहे, काही टेन्शन नाही. आता नांदेडपर्यंत काही बघायचं नाही. सूप सूप झुप 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 झुप. गाडी पण नाही, गाडी शाळा पण पण नाही, काय काही नाही. हां जास्त गाड्या पण नाही तिथे. चांगलं शाळा आहेत ना त्या सोलापूर कोल्हापूरमध्येच 2-4 होतील, 5 होतील जास्तीत जास्त. गाँव भैंस का चले. हाँ धुआं. हाँ मच्छर भी हो सकता है, पर चलो धुएं में मच्छर आएंगे नहीं. हाँ फायदा है. ठीक है. मेरा टारगेट था 30 हाँ 30 तक हो गया. हाँ हिंगोली ना. हिंगोली बस. 23 किलोमीटर हो गया. फिर और क्या चाहिए? हाँ रुक मत पड़ो. हाँ हेलो 20 होगा आज. हो अरे वाह 23 किलोमीटर. छान हो गया. आज सकाळी नेहमीप्रमाणे 5:45ला चालायला सुरुवात केली. ती सुपखेडा याकडून इथून. नंतर बरोबर 7 वाजता, आनंदाची गोष्ट म्हणजे 7 वाजता वाशिम मागे टाकलं आणि पुढे चालून आम्हाला धुमगाव या ठिकाणी टोल आला. पण टोल सहजपणे होऊन गेला समजा, त्यात काय विशेष फार काही त्रास पडला नाही. आणि आज आपला मुक्काम कन्हरखेडा हिंगोली यामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. आणि दुपारचा मुक्काम, रात्रीचा मुक्काम पक्का झाला. आणि आता आम्ही जेवणही झालेलं आहे मस्तपैकी आणि निवांत झोपणार आहे. पण विशेष म्हणजे आज 23 किलोमीटर चालूनही झालेलं आहे.
सर्वांना शुभरात्री.